यानंतर एक मोठी बातमी आहे। राज्य शासनाने एक मोठी घोषणा केली आहे। अनधिकृत बांधकामांबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन तत्काळ अनधिकृत बांधकामं तोडण्याचे आदेश सरकारने दिलेत। शासन आदेश जारी करून राज्यातील सर्व महानगरपालिकांना तसे आदेश देण्यात येत आहेत। अनधिकृत इमारती शोधून त्या तत्काळ पाडण्याचे आदेश आहेत। अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांवरती तत्काळ गुन्हा दाखल करा। अनधिकृत इमारत पाडण्याचा खर्च 10 पट बिल्डरकडनं वसूल करा। तसंच इमारत पाडून रहिवाशांना भाडेतत्वावरती घरं द्या। अनधिकृत इमारतींवरती कारवाई करण्यासाठी शासनानं 10 मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत। तत्काळ अनधिकृत बांधकामं तोडा। अनधिकृत बांधकामांबाबत राज्य सरकारकडनं गंभीर दखल घेत प्रशासनाला काही आदेश दिलेले आहेत। अनधिकृत इमारती तोडून त्या तत्काळ पाडण्याचे हे आदेश आहेत। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, वेगवेगळ्या ठिकाणी हे असे अनधिकृत इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर शासनाने जे काही आदेश जारी केलेले आहेत काय आहेत? हे जे आदेश आहेत शासनाने 25 तारखेला जारी केलेले आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याविषयी चर्चा झाली सविस्तर, आणि सविस्तर चर्चा झाल्यानंतर याच्यामध्ये काही मार्गदर्शक तत्वे जी आहेत ती तत्वे पूर्णपणे चर्चा करून याच्यामधून जे निर्मल कुमार चौधरी उपसचिव महाराष्ट्र शासन आहे त्यांच्या सहीने ही सगळी जी तत्वे आहेत ती जारी करण्यात आलेली आहे, सूचना जारी केलेल्या आहेत। याच्यामध्ये सर्व महानगरपालिका, राज्यातील महानगर आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, त्यानंतर विशेष नियोजन प्राधिकरणे, सर्व नगर विकास प्राधिकरणे, सिडको, म्हाडा या सगळ्यांना याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ह्यांच्या जागांवरती किंवा ह्यांच्या सर्व गोष्टींवरती कुठेही जर अनधिकृत बांधकामे असतील तर ती तात्काळ शोधून ती निष्कासित करावी असे आदेश जे आहेत ते या आदेशानुसार पारित केलेले आहेत। यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की कोणत्याही बांधकामांना कोणत्या पद्धतीचं अभय देऊ नये, कोणत्याही योजना किंवा कोणत्या बाबतीमध्ये त्यांना सूट देऊ नये। बऱ्याच वेळा असं होतं ज्यामध्ये लिहिलं त्यानुसार की बांधकामं केली जातात, मग वेगवेगळे मार्ग काढून ती बांधकामे जी आहेत ती त्यांना रेग्युलराइज केलं जातं किंवा वेगवेगळ्या मार्गाने हे जे आहेत हे जे बांधकामं ही अशीच ठेवतात, ही पाडली जात नाहीत। ही कोणताही दबाव किंवा कोणत्या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये लागू करू नये। जर बांधकाम अनधिकृत असेल तर ते तात्काळ निष्कासित करावं, बिल्डरवरती गुन्हा दाखल करावा, त्याला अटक करावी। त्याचबरोबरीने जर ह्याला टाळाटाळ केली जात असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना देखील कारवाई करावी आणि कठोर कारवाई करावी। MRTP ॲक्ट असेल, याच्यामध्ये आणखीन अनेक कठोर जे कलमं आहेत त्या कलमांचा वापर करावा असे सक्त आदेश जे आहेत हे शासनाने जारी केलेले आहेत। त्यामुळे राज्यातील अनधिकृत बांधकामे जी आहेत, खाजगी जागांवरील, सरकारी जागांवरील, आरक्षित जागांवरील या सर्व जागांवरील जी बांधकामं आहेत ती तात्काळ तोडण्याचे आदेश जे आहेत हे सरकारने दिले आहेत। एवढंच नाही तर 1 ऑक्टोबरपर्यंत ही सर्व बांधकामे पाडून त्याचा रीतसर अहवाल सादर करावा। जर याच्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्याने किंवा यंत्रणेने हयगय केली तर त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल असे देखील आदेश जे आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत। 10 याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वे आहेत। विशेष करून याच्यामध्ये लिहिलं आहे की फर्स्ट कम फर्स्ट बेसिस, म्हणजे एखादी इमारत अनधिकृत असेल आणि ती पाडण्याकरता रहिवाशांनी जर पालिकेला किंवा संबंधित यंत्रणांना अप्रोच केला तर त्यांची इमारत पाडावी आणि त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये कमी भाडेतत्वावरती घरे द्यावीत, जेणेकरून ते नंतर त्यांची सोय करतील। म्हणजे अशी अनेक बांधकामे आहेत की ज्याच्यामध्ये रहिवासी राहत आहेत आणि ती बांधकामे पाडण्याचे आदेश देखील आलेले आहेत, पण अनेक कारणामुळे बांधकामे पाडता येत नाही आहेत। मग अशा गोष्टीमध्ये जर रहिवासीच पुढे आले तर त्यांच्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत ते पुढे येऊन त्यांना भाडेतत्वावरती घरं दिली जातील, अत्यंत कमी भाडेतत्वावरती घरं दिली जातील। पुढे जाऊन याच्यामध्ये एक मुद्दा जो तो थोडा अस्पष्ट होतोय की याच्यामध्ये जी अनधिकृत बांधकाम आहेत ती जर तोडण्यासाठी रहिवाशांनी सहमती दाखवली तर त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट करता येईल का किंवा दुसरा काही पर्याय आहे का किंवा यांना कुठल्या योजनेमध्ये सामील करता येईल का, त्याबाबत पूर्णतः स्पष्टता नाही आहे। पण अनधिकृत इमारतीमध्ये राहणारे आणि बऱ्याचशा अशा इमारती आहेत की ज्या वेगवेगळ्या कारणांमुळे इमारती ज्या आहेत त्या अनधिकृत ठरलेल्या आहेत। विशेष करून या पत्रामध्ये म्हटल्यानुसार ही जी बिल्डर आणि अधिकारी लॉबी जी आहे ही लोकांची फसवणूक करून ज्या रहिवाशांची फसवणूक केलेली आहे त्यांना दिलासा द्यावा असं म्हटलेलं आहे, पण दिलासा नेमका काय द्यावा हे याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे याच्यावरती आणखीन चर्चा केली जाईल आणि आणखीन स्पष्टता नक्की येईल। त्यामुळे आपल्याला माहिती आहे की 65 इमारतींचा मुद्दा जो आहे
हा न्यूज लोकमतने उचलला होता। कल्याण डोंबिवलीतल्या या इमारतींबाबत स्पष्टता दिली गेलेली नाहीये, पण एक आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो त्यावेळी त्यांचं असं म्हणणं आहे की जी प्रकरण न्यायालयामध्ये सुरू आहे किंवा ज्यांच्याकरता ऑलरेडी काही मार्ग काढलेला आहे त्या इमारतींच्या मध्ये समावेश होणार नाही, पण राज्यातील अनधिकृत बांधकामे 1 ऑक्टोबरपर्यंत पाडावीत, बिल्डरांना गुन्हे दाखल करावे, बिल्डरांना अटक करावी अशा पद्धतीचे आदेश जारी केल्याने आता या अनधिकृत बांधकामं करणाऱ्या टोळींचे, बिल्डरांचे, अधिकाऱ्यांचे धाबे दणांतील हे मात्र अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत, काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेले आहेत। त्याच्या सगळ्याचं कोलॅबोरेशन होऊन मग या संदर्भातलं बोलणं हे योग्य होईल। मंत्र्यांकडनं कुठेतरी याबद्दल जी विधानं येत आहेत ती आक्षेपार्ह मानली जात आहेत। संजय सावकर असं म्हणतात की ही घटना केवळ पुण्यातच नाही घडली तर देशभरात घटना घडतात। योगेश कदम म्हणाले की तरुणीनं प्रतिकार केला नाही म्हणून घटना घडली। मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं। योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राउडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो। निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल। या उलट विजय वडेट्टीवार असतील, रोहित पवारांसारखे सुद्धा विरोधी पक्षातील नेते तिथे जाताना पाहायला मिळाले होते। ज्याचा सनातनवर विश्वास आहे, ज्याला हिंदू जीवन पद्धती ही त्या ठिकाणी प्रिय आहे, असे सगळे लोक कुंभमध्ये गेले। काही लोक नाही गेले, त्याची वेगळी कारणं असू शकतात। मी काही कोणी गेलं नाही म्हणून त्यांचं सनातनवर प्रेम नाही असं म्हणणार नाही, त्यांची आपली कारणं असतील। जे गेले त्यांचं प्रेम आहे असं आपण समजूया, केवळ दाखवण्याकरता गेले नाहीत असंही आपण समजूया। महिला सुरक्षेच्या संदर्भामध्ये एक विधेयक आपण बनवलं होतं, महिला सुरक्षेच्या संदर्भामध्ये शक्ती कायदा आपण बनवला होता, परंतु राष्ट्रपतींनी तो सहीशिवाय परत पाठवला अशी एक माहिती समोर आली आहे। काय नेमकं तथ्य आहे? असं नाही आहे। शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर जो केंद्रीय होम विभागाने त्या ठिकाणी काही ऑब्जेक्शन घेतले होते, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता, त्यामुळे तो अधिकार राज्याला नाही, म्हणून याच्यामध्ये काही बदल हे करण्याची आवश्यकता होती। तथापि त्याच्यातले काही बदल करायच्या आधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले आणि आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टी या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत। म्हणून आता आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल तर नवीन अमेंडमेंट सहित या संदर्भातली पुढची कारवाई करू। आणि एकंदरीत महाराष्ट्रद्रोहींना पापाचं क्षालन करता येणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणतात। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य संमेलनाचा दाखला दिला, त्यांनी बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांसमोर शमीमा अख्तरांनी ज्या प्रकारे मराठी भाषा गीत गायलेलं आहे त्यांना आता तुम्ही काय उत्तर द्याल? उद्धव ठाकरे हे अशा गोष्टी बोलत असतात, रोज जर त्याला उत्तर द्यायला लागलो तर एवढा वेळ थोडी माझ्याकडे आहे। पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की समजा तेच जर खरे होते आणि हे जर गद्दार होते तर काय महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दारांना वोट केलाय? हा तर महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे। महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांना निवडून दिलं आणि शिवसेना म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केला त्याला तुम्ही गद्दार म्हणताय, मला वाटतं तुम्ही आरसा बघितला पाहिजे असं माझं मत आहे। आता झालं, आता ज्या कार्यक्रमात आलो टेकवीक बद्दल सांगताना तुम्ही स्टार्टअप बद्दल सांगताना एक हब म्हणून सांगितलं होतं, दुसरी गोष्ट म्हणजे आज एशियातला सगळ्यात मोठा AI इव्हेंट मुंबई टेकवीक हा मुंबईमध्ये पार पडला। या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे
हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगले अनाउन्समेंट आम्ही केलेले आहेत। यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केलाय, ज्यात व्हॉट्सॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे। म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील। मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सॲपवर आणलं, आमच्या लक्षात आलं की 50% जास्त लोक व्हॉट्सॲपवर तिकीट खरेदी करतायत आणि म्हणूनच व्हॉट्सॲप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे। 500 सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील। एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे। आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सॲप वापरतो आहे। आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही आहे। हे सगळं व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल। हा एक पहिला महत्त्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी केली आहे। दुसरी महत्त्वाची अनाउन्समेंट अशी आहे की आज NPCI ज्यांनी UPI तयार केलेला आहे, जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला, ज्याला 80 देशांनी एकूणच सगळ्या राज्यातल्या घडणाऱ्या घडामोडींवरती मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले जात आहेत आणि ज्या आजच्या कार्यक्रमासाठी ते आहेत त्याबद्दल सुद्धा ते बोलतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलतायत।